ठाण केलं अर्थात टीबीएम कारावी संघाचा खेळाडू आपण पाहतोय अर्थात शिवाई बांधणी या संघाच्या प्रांगणामध्ये चढाईसाठी जातोय. हो हो सोनदार. आता मात्र शिवाई संघाकडनं या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी घेतला जातो. अगोदरच्या चढाईमध्ये दर्शन भिंगे या खेळाडूला मात्र या ठिकाणी नितीन कोकाटे यांच्याकडून 200 रुपयांचा बक्षीस आलेला आहे. प्रत्येक बोनस दोनही संघांच्या खेळाडूंसाठी या ठिकाणी निश्चित केलेला आहे. आणि किरण गोरांडे यांच्याकडून राजजंगम ह्याच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. पकडल्यास प्रतिस्पर्धी संघाला 100 रुपये अर्थात त्या खेळाडूला. असा खेळ मात्र या ठिकाणी सुरू झालाय. दोनही संघ हे खरं तर सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं असेल ज्यामध्ये पाटणेश्वर वर्सेस टीबीएम या सामन्यामध्ये टीबीएम हा संघ विजयी होऊन अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी दाखल झाला. तर शिवाई बांधण हा संघ मात्र वाघाच्या तावडीतून त्या ठिकाणी सुटून अर्थात अंतिम टप्प्यामध्ये आला. शेवटच्या लढाईमध्ये पर्यंत हा खेळ अतिशय रोमांचकारी झाला. अनेक गुणांची त्या ठिकाणी आघाडी पिछाडी असताना शेवटी मात्र शिवाई बांधण हा झटकला अर्थात अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे फायनल मध्ये त्या ठिकाणी दाखल पात्र झाला. आणि सुशांत आपल्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. बक्षिसांमागे बक्षिस मात्र देतात. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण दर्शन भिंगे पाहतोय आणि बक्षीस मात्र या ठिकाणी अजून काही येत आहेत. राजजंगम आपल्यासाठी पुन्हा एकदा आणि अजून एक बक्षीस मात्र या ठिकाणी. आता मात्र दर्शन भिंगे थांबणार की ओहो पकड मात्र त्या ठिकाणी केली जाते. राजजंगम आपल्यासाठी रोहित म्हात्रे यांच्याकडून आपण एका चढाईमध्ये जर 3 गुण मिळवले तर आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आले अर्थात रोहित म्हात्रे यांच्याकडून राजजंगम आपल्यासाठी. तसेच टीबीएम कारावी संघाचा गणी आपल्यासाठी हर्षल मडवी यांच्याकडून जर आपण चढाई मार्गी आणि त्याच्यामध्ये जर एखादा बोनस गुण मिळवला तर आपल्यासाठी 200 रुपये. परत त्याच्याही पलीकडे कदाचित आपण चढाईला गेला नाही परंतु आपण अंगणामध्ये खेळत असताना एखादी पकड तुम्ही एकट्याने केली तरी सुद्धा आपल्यासाठी 200 रुपये. तर पैसे द्यायचेच आहेत काही करून. चला आता मात्र प्रतीक आपण चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय 4-1 शिवाई बांधण. हा आता पहिल्या बसली सिंगल शिवाई बांधण वर्सेस टीबीएम कारावी 4-1. सध्या तरी शिवाई बांधण या संघाकडे मात्र त्या ठिकाणी आपण 4 गुण पाहतोय. पाहायचाय 4 वर्सेस 1 असा खेळ मात्र आपण पाहतोय. शिवाई बांधण वर्सेस टीबीएम कारावी बेलीतील कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थात त्या ठिकाणी आपण पाहिलं दोन्ही संघांना पाहिलं ज्यामध्ये अंतिम सामना हा टीबीएम कारावी या संघांमध्ये या ठिकाणी विजय संपादन केला होता. तर शिवाई बांधण हा 4थ्या क्रमांकावर त्या ठिकाणी थांबावं लागलं होतं. असे दोनही संघ त्यावेळेच्या बजरंगबेली या ठिकाणी कबड्डी स्पर्धेतील दोन्ही संघ बक्षीस पात्र होते. पुन्हा एकदा राजजंगम आपल्यासाठी ऑफर मात्र चालूच आहे सामना संपेपर्यंत. प्रत्येक गुणासाठी संघ 100 किरण पुरांडे आणि 3 गुण मिळवल्यास रोहित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. 4-1 आतापर्यंत शिवाई बांधण हा संघ मात्र 3 गुणांनी आघाडीवर आहे अर्थात 3 गुणांनी मात्र पुढे आहे आणि टीबीएम कारावी मात्र 1 गुणांवर त्या ठिकाणी थांबलेली आहे. संदेश त्या ठिकाणी चढाईसाठी संदेश मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय चढाईसाठी. नक्कीच एक नामांकित कबड्डीपटू आहे नामांकित खेळाडू आहे.
निश्चितपणे आज देखील तशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी करणार का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. संदेश मात्र परततोय. सामना थोडं काळासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय दर्शन भिंगे सातत्यानं चढाई करणारा खेळाडू, आपल्या संघाचा एक आक्रमक चढाईपटू म्हणून किंवा एक मुख्य चढाईपटू म्हणून खऱ्या अर्थानं नावलौकिक मिळवणारा हा दर्शन भिंगे. खऱ्या अर्थानं प्रत्येक चढाईमध्ये दर्शन मात्र या ठिकाणी आपलं घडवतोय आणि आता मात्र 5 वर्ष जिंकायचा सामना मात्र त्याला करावा लागणार आहे. पाहायचंय खेळ अर्थात दर्शन याचा रसिक मनाला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आतापर्यंत आपण खूप चांगल्या प्रकारे मात्र टिकतोय. खूप सुंदर अप्रतिम असा खेळ मात्र आपण त्या ठिकाणी पाहिला. आता मात्र हितेश 8 नंबरची जर्सी प्रदान केला टीबीएम कारावी संघाचा एक चढाईपटू, अनेक वेळेला आपल्या चढाईच्या माध्यमातून अनेक गुण आपल्या संघासाठी मिळवणारा हितेश मात्र प्रतिस्पर्धी संघ अर्थात त्या ठिकाणी शिवाय बाहुल्याच्या संघाच्या प्रांगणामध्ये मात्र त्या ठिकाणी आपला खेळ करण्यासाठी सज्ज होता आणि मात्र येणार आणि 1 गुणांची भर मात्र या ठिकाणी अर्थात नितीन कोकाटे 200 रुपये. नितीन कोकाटे यांच्याकडून प्रत्येक बोनस कारावी 2 असा गुणफलक आहे. विसव मात्र वाचते लगेच आपण चला. राज जंगम चढाईसाठी येतो. राज जंगम 4 वर्ष बक्षीस मात्र खूप लागलेत. गणी आपल्यासाठी सुद्धा सिंगल पकडीसाठी एकूण 200 रुपये हर्षल मडवी यांच्याकडून. संधी मात्र आहे, जो घेणार त्याला संधी आहे. राज जंगम तुम्ही गुण मिळालात तुम्हाला 100 रुपये आणि राज जंगमला तुम्ही पकडलं तुम्हाला 100 रुपये आहेत. गणित तू पकडलंस तुमच्यासाठी 200 रुपये आहेत. बोनस मिळवला तुमच्यासाठी 200 आहेत. असे सगळ्या बाजूने कोणी 100 देतो, कोणी 200 देतो, कोणी 500 देतो. ते पैसे मात्र या ठिकाणी सुरू आहेत. अर्थात प्रोत्साहन पण या ठिकाणी पैसे. संदेश आपल्यासाठी चढाईसाठी संदेश मात्र परततोय. पुन्हा एकदा राज जंगम स्पेशली या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय 5-2 आतापर्यंत 5 गुणांची त्या ठिकाणी गुणसंख्या आपण शिवाई बांधणे या संघाकडे आपण असताना पाहतोय, तर 2 गुण इकडे टीबीएम कारावी या संघाकडे. मैदानामध्ये खेळाडू मात्र 4 आहेत. आता मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी कसं पणाला लागेल तो टीबीएम कारावी या संघाचा, कारण आपण पिछाडीवर आहोत. नक्कीच मित्रांनो हे कबड्डीचा खेळ आहे. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी गुणपत्रक बदलत असतं, कोणी कधी त्या ठिकाणी अनेक वेळेला बदल मात्र होत असतो. इकडं अशी करायची, इकडे अशी मधीत पंच घेतलंच वाटते सगळे मॅचला. अख्खी मॅचला 3 वाजून 37 मिनिटे झालेली आहेत. अंतिम सामना मात्र या ठिकाणी खेळला जातो. पुन्हा एकदा हितेश आपल्या संघाचा उत्तम चढाईपटू आहे, एक गुणी कबड्डीपटू आहे, गुणी चढाई पादर आहे. चंचलता आहे, चपलता आहे. आता मात्र हितेश हा मैदानाच्या बाहेर बोनस मात्र दिला जातोय. 10,000 रुपये अशी या ठिकाणी बक्षीस मात्र मिळवणार. पुन्हा एकदा राज जंगम चढाईसाठी 3 वर्ष पकडला गेला तर सुपटा सक्सेस आणि पकडला गेला नाही तर मात्र आपले 100 रुपये असे या ठिकाणी नक्कीचपणे बक्षीस आपल्यासाठी लागलेलं आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो जंगम मैदानाच्या बाहेर दिला जातोय का आपली चला चला. टीबीएम कारावी 5. पुन्हा एकदा संदेश. हा सामना शेवटपर्यंत असाच होणार, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांकडे तेवढेच मजबूत चढाई बहादर आहेत. दोन्ही संघांकडे पकड बहादर आहेत आणि सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी 1 दिवसाचा मध्ये फरक सलग दुसऱ्यांदा टीबीएम कारावी अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आपण पाहतोय. पाहायचा आहे खेळ. पुन्हा एकदा दर्शन चढाईसाठी आपण पाहतोय. दर्शनला कारण पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी अशी या ठिकाणी सातत्यानं मित्रांनो खेळ करत असताना स्टॅमिना देखील तितकाच महत्वाचा असतो, जो या खेळाडूमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. सामना हा मध्यंतरासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. शिवाई बांधणकडे 7 आणि म्हणजे नाममात्र 2 गुणांची आघाडी त्या ठिकाणी शिवाई बांधण या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते.
कोळसा टाकते हो. कवर नाही आहे. अच्छा, या कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15,000, तृतीय क्रमांक 10,000 आणि चतुर्थ क्रमांक 10,000. प्रथम क्रमांक चषक अर्थात दुर्वेशगण, द्वितीय क्रमांक चषक मननगण, तृतीय क्रमांक चषक दुर्वेशगण आणि चतुर्थ क्रमांक चषक मननगण. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सायकल परेश ठाकूर यांच्याकडून. तसेच या ठिकाणी उत्कृष्ट अर्थात पब्लिक हिरोसाठी जे कूलर आहे ते नितीन कोकाटे, उत्कृष्ट गाड्यासाठी कूलर कैलासवासी सचिन देवराम कोकाटे, उत्कृष्ट पकडीसाठी कूलर आहे ते कैलासवासी सचिन देवराम कोकाटे, उत्कृष्ट पकड कूलर आहे नितीन कोकाटे यांच्याकडून. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी जी क्वार्टर फायनल मध्ये जी आपण ढाली पाहिल्या त्या ढाली कैलासवासी जनार्दन नागोबांकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू बनात यांच्याकडून देण्यात आलेल्या होत्या. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी शिस्तबद्ध जे चषक देण्यात आलं ते गजानन शेगटकर यांच्याकडून देण्यात आलं. अर्थात त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय. तसं सन्मान चिन्ह होती ही सर्व सन्मान चिन्ह हर्षल मडवी यांच्याकडून देण्यात आली होती. अशा सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतोय तथा त्यांना धन्यवाद देतोय. मैदानाकडे वळतोय. चालू सामना TBM कारावी वस शिवाई बांधण. आतापर्यंत 5-7. पुन्हा एकदा दर्शन भिंगे 3 वस पकडला गेला स्ट्रॅटेजी सपोर्ट सक्सेस आणि गुण मिळवला त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या संघाकडे एक गुणांची भर मात्र होईल. कारण ऑफर या ठिकाणी आपण पाहतोय आणि मात्र गुणफलक त्या ठिकाणी आपण पाहतोय 0707. हे सामना सुरू झाला लक्षात घ्या. अंतिम सामना हा तर असाच होणार. पाठीकी टक्कर अर्थात या दोन्ही संघांमध्ये आता आपण पाहिलं असेल की 07-07 वर या ठिकाणी हे दोन्ही संघ आपण आलेले पाहतोय. ऑफर मात्र कंटिन्युअस आहे हे लक्षात घ्या. ऑफर मात्र चालूच आहे. प्रत्येक बोनससाठी 200 रुपये नितीन कोकाटे यांच्याकडून आलेले आहेत आणि प्रत्येक गुणासाठी जन्म आपल्यासाठी किरण बोराडे यांच्याकडून 100 रुपयांचा बक्षीस आलेला आहे. आता मात्र तिसरी चढाई या ठिकाणी करूया मरो डू ऑर डाय. मात्र या ठिकाणी ह्या चढाईचा निकाल अर्थात चढाई डू ऑर डाय म्हटल्यानंतर चढाईमध्ये निकाल येत असतो आणि इथे मात्र शिवाई बांधण या संघाकडनं मात्र त्यांनी हेरलं, त्यांनी पाहिलं आणि शेवटी करून दाखवलं. ह्यालाच म्हणतात शिवाई बांधण. इकडे मात्र 8 झाले. आता शिवाई बांधण संघाकडे मात्र 8 आहेत. राज जंगम 3 वर्ष गुण मिळाला 100 रुपये आणि पकड झाला 100 रुपये पलीकडे आणि सुपर टाका देखील त्या ठिकाणी मिळेल. अशी 7-8 असा गुणफलक त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि निश्चितपणे आता मात्र TBM कारावी या संघाकडून चढाईपटू एक गुणवत्तापूर्ण खेळ आपण ह्या मैदानावर पाहतोय. पुन्हा एकदा राज जंगमच्या रूपाने त्या ठिकाणी चढाईसाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुण तर मिळवावाच लागणार आहे अशा पद्धतीची चढाई आहे आणि एक चॅलेंजिंग पार्ट 3 वर्षाची कसा खेळ आहे इथे. आणि आता मात्र त्या सुंदर अप्रतिम गडीने मात्र सुशांत आपल्यासाठी 9-8 असा गुणफलक त्या ठिकाणी TBM कारावी 9 आणि शिवाई बांधण 8. खऱ्या अर्थानं इथे मात्र दोघांची भेट ही पहा कशा पद्धतीनं झाली. एक संघावर मात करत पुढे सरकत आलेले हे दोनही संघ आता अंतिम लढतीसाठी त्या ठिकाणी एकमेकांसमोर लढत असताना पाहतोय. मात्र एक कोणता तरी संघ अजिंक्य होणार, दुसऱ्या संघाला मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर थांबावं लागणार आहे. थर्ड रेस त्या ठिकाणी निश्चित केली जाते. इथे मात्र थर्ड रेससाठी स्पेशल खेळाडू आणि पहायचा इथे मात्र नंतर मिळवावाच लागतोय रसिक प्रेक्षकांमधून देखील. आणि आता मात्र नाही, खेळाडू मात्र बाद होतोय 1 गुण. आता शिवाई बांधून या दर्शन भिंगे चढाईसाठी 3 वर्ष
पुन्हा एकदा 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत. आता मात्र दर्शन गेलं. या अगोदरच्या चढाईमध्ये मात्र त्या ठिकाणी राज जंगमला थांबावं लागलं होतं. त्या ठिकाणी बाद झाला होता. मात्र तीच कसर भरून काढण्यासाठी या ठिकाणी दर्शन गेलंय. गुण मिळवणार होता की रिक्त हस्ते परतणार, परंतु कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी धोका पत्करायला तयार नाहीये. आता मात्र संदेश त्या ठिकाणी गणी आपल्यासाठी अजून एक बक्षीस. विराज लाल आमच्या मागे आहे. आपण जर पकड केली तर आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस. क्या बात है. आणि दर्शन आपण जर पॉइंट मारला तर विराज लाल यांच्याकडून तुम्हाला 500. दोन्हीकडे त्या ठिकाणी बक्षीस मात्र. आणि इथे मात्र दर्शन आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस विराज लाल यांच्याकडून. कॅच होती. एक गुण मात्र इथे आला. आता 9-10. कधी बाजी पलटते हे ह्या कानाचं त्या कानाला देखील कळत नाहीये, ह्या डोळ्याचं त्या डोळ्याला देखील करत नाहीये. अशा पद्धतीने या ठिकाणी हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्याची पापणी हलते न हलते त्या क्षणामध्ये एखादा गुण मिळवला जातोय, एखादी पकड केली जाते. अशा पद्धतीने मात्र सामना खेळला जातोय. पुन्हा एकदा राज जंगम. राज जंगम 2 वर्सेस 1 त्या ठिकाणी आहे सामना. कॅच प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र त्या ठिकाणी केली जाते. गुण मिळवण्यासाठी मात्र हातोहात प्रयत्न केले जातात आणि राज जंगम मात्र या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. आणि इथे मात्र गुणसंख्या होते. आता मात्र राहिला शेवटचा 11. इथे रेड मात्र त्या ठिकाणी सांगितली गेली आणि संदेश पाटील चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतो. आणि इथे मात्र संदेश बाद आउट. म्हणजे लोणाचा बोजा त्या ठिकाणी पडतोय तो टीबीएम. टीबीएम कारावी 10 आणि शिवाय बांधण 14. आता विजय ठरेल हे मात्र सांगताच येत नाहीये. काळ आणि वेळ आणि खेळ ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग कोण कधी चांगला खेळेल, तर कोणाचा पाय घसरेल आणि कोण सरशी मारेल हे मात्र आपल्याला सांगता. कॅमेरा बघ असला 10-14 शिवाई बांधण 14 आणि टीबीएम कारावी 10. पुन्हा एकदा राज जंगम चढाईसाठी. काय केलं पुन्हा एकदा राज जंगम या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय. प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी 100 किरण बुरांडे यांच्याकडून राहिले आहेत आपल्यासाठी. आणि प्रत्येक बोनस साठी नितीन कोकाटे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. राज जंगम आपण एका चढाईमध्ये जर 3 गुण मिळवलं तर रोहित म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. थर्ड रेड तिसरी चढाई टू ऑर डाय करा या मरा. आणि म्हणजेच त्याला त्या ठिकाणी आता सुशांतने मात्र ट्राय केली होती, परंतु राज जंगम काही थांबत नाहीये. राज जंगम मात्र त्या ठिकाणी थांबवायला तयार नाहीये. आपल्या संघासाठी एक गुण आपल्या संघासाठी मात्र त्या ठिकाणी येतोय. म्हणजे 100 रुपये वाढले. 10-15. आता मात्र थोडस अंतर वाढत चाललंय. आणि इकडे मात्र चढाईपट्टी बाद होतोय. साधारणतः इथे जाणलंय. चला सामना मात्र चालू होतोय. पुन्हा एकदा राज जंगम चढाईसाठी या ठिकाणी 10-16
असा हा गुणाफलक या ठिकाणी निश्चित आहे, कायम आहे. फाट कॅच नाही टचला. वाफाने त्याचं शरीरातून त्याच्या बघ तापलाय गेले. आता टाकायला गणी. अरे कसला बसलेला कसा सुटला पटकनशी. थर्ड गेले. संघाने मात्र इतिहास रचला.